हे घ्या पाणी प्या. अगं पोरी, जीवनाची वाट अशीच असते, कधी खडतर, कधी सपाट, कधी फुलांना सजलेली तर कधी काट्यानं भरलेली. हा, पण किती बी संकट आली ना, हारायचं नाही, उमेद सोडायची नाही. काय जीवनात जे बी घडतं ना, त्या मागे एक कारण असतंय. आता कधी कधी आपण जे भोगतो की नाही, ती आपल्या कर्माची फळ असतात. आता एखादा दगड जर रस्त्यात पडलेला असेल तरी एखाद्याला तो अडथळा वाटेल, पण तोच दगड जर एखाद्या शिल्पकाराच्या हाती लागला तर तो दगड मूर्ती बनायला मंदिरात जाईल. तेव्हा जे काही घडतं ना, ते आपल्या कर्मानं घडतं, नशिबानं नाही. पण मी आयुष्यभर पांडुरंगाचं नाव घेते, अजूनही घेतेच आहे. त्याची सेवा केली तरी पण माझ्या आयुष्यात दुःख का? आहेच का? तुला अजून बी कळलं नाही? हा, ते बघ, ती खाली पडलेली फुलं दिसतंय. आता मला सांग, ही फुलं जेव्हा झाडावर होती तेव्हा झाडाची शोभा वाढवत होती, पण आता ही फुलं खाली पडली म्हणून त्यांचं महत्व कमी झालं वय? अगं असं नसतंय. आता हीच फुलं जर मंदिरात गेली तर देवाच्या चरणांची जाते, एखाद्या समारंभात गेली तर समारंभाची शोभा वाढवतील, आणि हीच फुलं जर एखाद्या अंत्ययात्रेत गेली तर त्याचे बी महती आहे तिथं. मी म्हणलं ना, कुठली बी गोष्ट उगाच घडत नाही, त्या माग काही ना काही कारण असते. आपण फक्त प्रामाणिकपणे कष्ट करायचे आणि निर्मळ मनानं त्याच्यावर श्रद्धा ठेवायची, आणि बाकी सर्व त्याच्यावर सोपून द्यायचं. ते बरोबर करतोय बघ. योग्य ठिकाणी योग्य माणसाबरोबर योग्य ती गोष्ट बरोबर करतोय तो.